रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा परामर्श घेतला। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली। तसंच काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात केलेल्या प्रवेशाबाबत आपलं परखड मत मांडलं। तसंच उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याबाबतही बोलताना त्यांनी या दौऱ्याला आक्षेप घेण्यासारखं काही नाही, आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू। तसंच राहुल गांधींच्या वक्तव्याबाबतही त्यांनी चांगलाच समाचार घेतला। मी हे ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं देखील नाही। मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी केलेल्या स्टेटमेंटवर मी महायुतीतला एक आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून ऐकल्याशिवाय बोलणं योग्य नाही। त्याच्यामुळे ती मुलाखत मी सविस्तर ऐकीन आणि त्याच्यानंतरच आमचं मतप्रदर्शन आम्ही करू। सहदेव बेटकरांचा उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश झालेला आहे, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी कोकणचा दौरा करावा आणि उद्धव ठाकरेंनी कोकणचा दौरा करावा असं म्हटलेलं होतं संजय राऊतांनी आणि म्हटलं होतं की पण मला माहीत नाही कोणी प्रवेश केला, पण त्यांनी काँग्रेसमधनं केलाय ना, म्हणजे आम्हाला धोका नाही त्याचा। मला असं वाटतं की काँग्रेसमधनं जे कोण बेटकर आहेत, म्हणजे मला माहीत नाहीत कुठच्या जिल्ह्यात कुठं काम करतात ते, पण त्यांनी जो प्रवेश केलेला आहे तो काँग्रेसमधनं प्रवेश केलेला आहे। या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही ग्रामपंचायतीचा सदस्य नाही, या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही पंचायत समितीचा सदस्य नाही। अशा पक्षातनं काँग्रेसच्या नेत्याला उबाठामध्ये घेतलेला आहे। त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये किती अलबेल आहे ते बघा। आपापसातले लोक आपापसामध्ये प्रवेश करून घेत आहेत। तो काँग्रेसमधनं उबाठामध्ये झालेला प्रवेश होता, त्याच्यामुळे डॅमेज आम्ही नाही झालो आहे, डॅमेज महाविकास आघाडी झाली। आणि मी तुम्हाला काँग्रेसचं चित्र पण सांगितलं या जिल्ह्यातलं, त्याच्यामुळे या पक्षाचे ते नेते होते आणि ते आता उबाठामध्ये गेले, त्याच्यामुळे उबाठा किती वाढणार आहे तुमच्या लक्षात आलं। कोकणाचा दौरा करणार आहेत आणि पूर्ण कोकण भगवा होईल असं ते म्हटलं। मला असं वाटतं की त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही। तो पक्षवाढीचा एक लोकशाहीतला भाग आहे, त्याच्यामुळं आम्ही प्रतिकार करण्यापेक्षा आम्ही चांगलं काम करून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना 100% या जिल्ह्यामध्ये वाढवलेली आहे आणि महायुतीची जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या परिसरामध्ये येणार आहे। साहेब, उद्धव ठाकरेंनी कोकणाचा दौरा करावा, एकही गद्दार उरणार नाही, कोण अडवतो ते मी बघतो असं आज संजय राऊत म्हणाले आहेत। हा, गद्दार उरलेच नाहीत ना, बरोबर आहे, मग त्याच्याशी आम्ही सहमत आहोत ना। बघा, दीपक केसरकर निवडून आले, निलेश राणे निवडून आले, नितेश राणे निवडून आले, किरण भैया सामंत निवडून आले, उदय सामंत निवडून आला। एक फक्त ठीक आहे, जरा आमच्या काही चुकांमुळे राहिलं, तिकडे योगेश कदम निवडून आले, शेखर निकम निवडून आले, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, त्याच्यानंतर BJPचे सगळे आमदार, आदितीताई तटकरे। आमच्या 3 जिल्ह्यामध्ये 15पैकी 14 जागा निवडून आल्यात। याचाच अर्थ गद्दारांचं नामोनिशाण आम्ही मिटवून टाकलेलं आहे। साहेब, राज्यमंत्र्यांना कमी दर्जा दिलेला आहे, त्या संदर्भात महायुतीमध्ये काही अलबेल आहे का? त्या संदर्भात कोणी कमी दर्जा दिला? माझे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहेत, त्यांना फोन लावून तुम्ही विचारा। ज्या दिवशी अधिकार देण्याची फाईल माझ्याकडे आली त्याच्या दुसऱ्या सेकंदाला माझ्यासारख्या मंत्र्यानं सही करून त्यांना सगळे अधिकार 3 महिन्या अगोदरच दिलेले आहेत। बाकीच्यांचं मला माहीत नाही। राज्यमंत्र्यांना अधिकार देणं ही घटनेतल्या काही तरतुदीप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे असतं। राज्यमंत्र्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे। आता उदाहरणार्थ माझे राज्यमंत्री आहेत सन्माननीय इंद्रनीलजी, त्यांनी कधीच असं उद्योगमंत्री म्हणून माझ्याकडे कधी काही मागणी केली नाही। कारण का केली नाही? तर मी दुसऱ्या सेकंदाला त्यांचे अधिकार दिले। पण कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री याच्यामध्ये फरक आहे, हा देखील समजून घेतला पाहिजे। तर काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे, राहुल गांधी असं म्हणतात की दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण याच्यामध्ये आम्ही अडकलो गेलो आणि ओबीसीने आम्हाला साथ सोडली, त्यामुळे आमचा पराभव झाला। म्हणजेच फेक नरेटिव्ह सेट केला ना, ते स्वतः कबूल करतायत की आम्ही लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट केला आणि आता ओबीसीच नाही, ज्यांच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला होता ते देखील लोक यांच्यासोबत राहणार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।